भाऊंनी जे विचारधारणा घालून दिली ती विचारधारणा जोपासण्याचं काम माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी केलं. खरोखर राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देणारे शिंदे घराणं शबास. काही घडू शकतंय. आणि झालं या करमाळ्याचा पैलवान विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये आणि पंच म्हणून काम पाहिलं पैलवान सुनील शेवतकर. तुमची कुस्ती झाली असेल बरोबर का? हा वा. तगडी दोन कुस्त्या तगड्या चालू आहे. जबरदस्त मैदान, भव्य आणि दिव्य असं मैदान. चला विजय कुस्तीला शबास. आणि सतपाल आक्रमक झालेला आहे. एकेरी पटाला लागलेला सतपाल म्हणल्यानंतर आठवण येते महाबली सतपालची. एक दिल्लीचं वादळ, एक दिल्लीचं तुफान महाराष्ट्रात आलं होतं महाबली सतपाल नावाचं. कुणाची जोड आहे कळना आणि कुणाला 5 मिनिटाच्या पुढे सोडना. अनेक जणांना आसमान दाखवलं पण सलामी दिली रोस्तोमेंद हरिचंद्र बिराजदार मामाने. 11 जानेवारी 1977 कुस्ती लागली बेळगावला. ती कुस्ती बघायला फक्त रावसाहेब आप्पा हजर असतील. आप्पा तुम्ही होता ना? हो हो. आप्पा जरा थोडं उठून उभा राहता का 1 मिनिटासाठी? आमची विनंती आहे. ज्या पैलवानला हिंद केसरी मारुती भाऊ माने, मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे, हरिचंद्र बिराजदार मामा अशा पैलवान हातवरती करा घ्या. अशा पैलवानचा सहवास लाभला हेच ते मल्ल सम्राट रावसाहेब आप्पा मगर. संपूर्ण आयुष्य या माणसाने लाल मातीत घालवलं साहेब असे रावसाहेब आप्पा मगर. फार मोठ्या पैलवानचा सहवास लाभला रावसाहेब आप्पांना. 11 जानेवारी 1977 ला हरिचंद्र बिराजदार मामांचा इतिहास सांगत होतो. ते बिराजदार मामा आणि हे रावसाहेब आप्पा पार्टनर होते गंगावेस तालमीला. मरावी आज मामा आपल्यातून जाऊन 12-13 वर्ष झालं पण मामांची आठवण खऱ्या अर्थानं सर्वांच्या मनामध्ये आहे. ही कुस्ती आहे. कुठून राहतं हे कुस्ती क्षेत्र. आणि सन्माननीय घुगे साहेब सांगतात आम्ही कायम रावसाहेब आप्पांना बोलवून घेतो कारण का बिराजदार मामाच्या त्या रूपाने तरी आठवणी आपल्याला बघायला मिळतात. म्हणून आप्पा त्यांच्या जन्मगावी आवर्जून जात असतात प्रत्येक वर्षी मैदानाला. काय सांगायचं आहे हो. वडिलांनी मुलगा बोलत नसे. आप्पासाहेब कदमाने आमच्याकडे वडील असेल माधवांना बिराजदार मामाचे वडील सांगायचे गप्पा बिप्पा सांगायचे. आम्ही वाणी आमची मावशी अतिशय श्रीमंतात. 2 पोरं MBBS, 1 पोरगा वकील, 2-4 पैलवान घेऊन एक कुस्ती करतो मैदान करून मावशीच्या घरी गेलो. खांद्यावर लंगोट इकडे मावशीचं काय रोबाब चाला. माधवा जेवायचं का तर उद्या तुझ्या गावच्या कुस्त्या करून जाणार आम्ही. भाजी केली हरभऱ्याची भाजी जरा चटणी टाकून आणि म्हशीची धार काढून वर. अजून मी जातो मला संजय शिंदे म्हणते एकदा जर नाद केला तर पुढे माझ्या रे नादाला लागून. पण अजून मी जातो मला संजय शिंदे म्हणते. हे पहा पृथ्वीराज पाटीलाकडे चला. माऊली कोकाटे आत या. वारंवार बोलवायची वेळ आणू नका. दैदिप्यमान इतिहास आहे महाराष्ट्राच्या कुस्तीचा. अनादिकालापासून चालत आलेली परंपरा. 1943 ला क्रांती झाली, पैलवानाचा उठाव झाला आणि 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. 1950 ला हरिचंद्र बिराजदार मामांचा जन्म झाला. या महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्यात रामलिंग मुदगल नावाचं छोटंसं गाव आणि त्या गावचा जन्म बिराजदार मामांचा. 1950 ला 1968 ला हरिचंद्र बिराजदार मामा महाराष्ट्र चॅम्पियन झाले. 1969 ला हरिचंद्र बिराजदार मामा महाराष्ट्र केसरी झाले लातूरला. 1970 ला दिल्लीच्या नेत्रपालला मारून
कुस्तीमेळीनं किताब मिळवला 1971 ला